कल्पना करा, पावसाने भिजलेला रस्ता, 65 किलोमीटरचा प्रवास आणि दुचाकीवर बांधलेला आपल्या प्रिय पत्नीचा मृतदेह। 31 वर्षांची ग्यारसी यादवचा रस्त्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला। पती अमित यादव पावसात भिजत रस्त्यावर लोकांना मदत मागत राहिला, पण कुणीच त्याच्या मदतीला आलं नाही। शेवटी त्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून प्रवास चालू केला। या प्रवासात त्याने 15 गावे ओलांडली, 4 पोलीस ठाण्यांच्या सीमा पार केल्यात, आरटीओ, टोल प्लाझा, पोलिसांनी त्याला पाहिलं, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, त्याचा व्हिडिओ शूट केला। रस्त्यावरची हजारो डोळे त्याला पाहत होते, पण कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही। 2019 मध्ये सरकारने गुड समॅरिटन म्हणून कायदा पारित केला। या कायद्यानुसार जर तुम्ही अपघातग्रस्तांना मदत केली, रुग्णालयात नेलं किंवा पोलिसांना कळवलं तर तुमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही। तुम्हाला चौकशीसाठी देखील ओढलं जाणार नाही। तुमचं नाव तुमच्या म्हणण्यानुसार गुप्त देखील ठेवण्यात येईल। तरी देखील आपण घाबरतो कशाला? सरकार तुम्हाला सन्मानित देखील करेल। त्यामुळे मी आवाहन करते की जर तुमच्या समोर कुणीही अपघातग्रस्त पडलं असेल तर थांबा, मदत करा, एक फोन करा। तुमच्या एका फोनने कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं आणि माणुसकी